आयुष्य म्हणजे नक्की काय असतं? आयुष्य म्हणजे एक खेळ जो वरच्याची ऑर्डर आली की मात्र आपल्याला निघावंच लागतं. आणि म्हणून तर हा आयुष्याचा खेळ आपल्याला जमेल तसा खेळावाच लागतो. मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण थोडं आयुष्याबद्दल बोलणार आहोत. आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं? त्याआधी जर चॅनलला नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. मित्रांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आयुष्य म्हणजे नक्की काय असतं? तर आयुष्य म्हणजे एक प्रकारचा खेळ. असं म्हणतात की जन्माला येणारा प्रत्येक माणूस आपले नशीब घेऊन येतो आणि त्यानंतर तो त्याच्या नशिबाने मोठा होतो. अर्थात मोठे होण्यासाठी त्या माणसाला खूप परिश्रम, मेहनत, कष्ट करावे लागतात. तेव्हा कुठे तो मोठा होत असतो. मोठं होणं काही सोपं नाही. खूप घाम गाळावा लागतो. काहींना वडिलोपार्जित आधार असतो म्हणून स्वतःचं नशीब आजमावायला काही जड जात नाही. कौटुंबिक पार्श्वभूमी जर बळकट असली ना तर मग यशाचा मार्ग मात्र नक्कीच सापडतो आणि पाठिंबा देखील तितकाच भक्कम मिळतो. पण जे शून्यातून विश्व निर्माण करतात ते लोक सहज सुकर होत नाही आणि ज्यांना कुटुंबाचा पाठिंबा असतो ते सुकर होतात. पण एखाद्याची जर परिस्थिती सुरुवातीपासूनच कमकुवत असेल किंवा कुठलाच आधार नसेल तर त्याला खूप मेहनत घ्यावी लागते. खूपच परिश्रम, कष्ट करावे लागतात. स्वतःच्या हिमतीवर ध्येय साध्य करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मग त्यावेळी तो कोणत्याही संकटांना घाबरत नाही. प्रत्येक अडचणींवर मात करतो. त्याच्या यशाचा मार्ग मोकळा करून घेतो. कष्टकरी माणसाच्या आयुष्यातला यशाचा प्रवास कितीही खडतर असला तरी तो आपले स्वप्न साकार केल्याशिवाय कधीही स्वस्थ बसत नाही. त्याच्यामध्ये ती जिद्द असते की स्वतःच्या स्वप्नांना यशाच्या दिशेने नेण्याची आणि त्या परीने तो यश प्रदान करण्याचा प्रयत्न करत असतो. आयुष्यात काहीतरी मिळवायचं असेल तर कुठेतरी यशस्वी व्हायचं असेल तर आयुष्याला संघर्षाच्या मैदानातून उतरवून प्रयत्नाचा खेळ खेळलाच पाहिजे. तेव्हा कुठे यश पदरात पडते. मग क्षेत्र कुठलेही असो तिथे परिश्रमाशिवाय पर्याय नसतो. तिथे आपल्याला कष्ट करावेच लागतात. जो तो आपल्या परीने पाऊल टाकून यश कसे मिळवायचे, यशस्वी कसे व्हायचे याचा अनुभव घेत असतो. सुरुवातीला माणूस काही 100% यशस्वी होत नाही. कासवाच्या गतीने का चालायचं होईना, लागले तरी चालेल. वाटेवर मार्गदर्शक खूप भेटतात. ते त्यांचा अनुभव सांगतील. त्यांच्या अनुभवातून आपल्याला नवीन गोष्टी शिकायच्या असतात. कमकुवत गोष्टी सोडून द्यायच्या असतात. यशाच्या दिशेने पावले जर टाकायची असेल तर प्रयत्न तर करावेच लागतील. प्रयत्नांच्या दिशेने समजून आपल्या यशाची वाट मोकळी करून देतात. कारण अनुभवाशिवाय काहीच साध्य होत नाही. म्हणून सध्याच्या गतीने किंवा सशाच्या गतीने कधीच पळू नका. आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येक माणसाला स्वतःच्या कल्पकतेचा, बुद्धिकौशल्याचा वापर करून कसोटीवर उतरल्याशिवाय 52 कसी सोन्याचा पारख होत नाही. तेव्हा एखादं काम करायचं म्हटल्यावर एका जागीच न थांबता चलत व्हायचं. प्रयत्नांच्या वाटेवर एकतरी पुढे जाण्याचा मार्ग दाखवणारा भेटतोच आणि प्रयत्नवादी माणसाला ते काही अवघड नसते. तेव्हा आपले कर्म हे प्रामाणिक ठेवा. आपल्या जीवनामध्ये येणारी लोक देखील आपल्याला प्रामाणिकच भेटतील. अशा लोकांपासून मार्गदर्शन आपल्याला नक्कीच मिळते. आयुष्याचा डाव खेळताना मागे वळून बघायचे नाही. कारण आयुष्य हे एकदाच दिलेले असते. माणसाचा जगण्याचा प्रवास काही सहज आणि सोपा नसतो. खूप वेदना, यातना, दुःख सहन करून, अनेक जखमा आणि नको त्या संकटांना, अडीअडचणींना सामोरे जाऊन मगच सुखाचे दिवस पाहायला मिळतात. नावारूपाला यायला अनेकांचा रोष पत्करून मार्ग काढावा लागतो. आपल्या अवतीभोवती सर्वच माणसे काही चांगले नसतात. दुसऱ्याच्या सुखावर मीठ चोळणारेही खूप असतात आणि दुसऱ्याचा आनंद बघून स्वतःला जाळून राख करून घेणारे देखील बहुसंख्य असतात. त्यामुळे जळणाऱ्या लोकांकडे कधीही लक्ष द्यायचं नाही. त्यांना दुर्लक्षित करून आपण मात्र आपल्या मार्गाने पुढे जायचं असतं. आपले प्रयत्न मात्र खचू द्यायचे नाही. कुणीतरी मागे ओढतंय म्हणून आपल्या पायांना थांबवायचे नाही. आपली पावलं ही नेहमी यशाच्या दिशेनेच टाकायची आहेत. खूप असतात असे जळणारे, पण त्यांना एक कळत नाही. एवढे सारे वैभव मिळवण्यासाठी किती कष्ट, किती परिश्रम आणि किती दिवस
उपासमारी केली असते. तरीही आयुष्याचा खेळ खेळताना आपल्याला जर पुढे जायचं असेल तर बाकीच्या गोष्टींचा विचार न करता अशा जळाऊ लोकांना हाताशी धरून आपण ताठमानेने चालत राहायचं. अशीच लोक आपल्याला पुढे जाण्यास सहकार्य करतात. आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलो तर आपला तिरस्कार करणारेही आपल्या पुढे नतमस्तक होतात. उगाच दुसऱ्याचे बोलणे मनावर घेऊन आपला हेतू साध्य होत नाही. आपला हेतू जर साध्य करायचा असेल तर या लोकांकडून प्रेरणा घेऊनच पुढे जायचं. ह्यांना काहीतरी दाखवून द्यायचं आहे. या मार्गाने जाऊन तरच यशाचा मार्ग हा सापडतो. ध्येयसिद्धीचा मार्ग विचलित होऊ द्यायचा नाही. या जगात अशी खूप माणसं आहेत की ते आपल्या सोबत राहून आपलीच निंदा नालस्ती करतात, आपल्या वाईटावर चितलेले असतात. अहो, वाईट विचारांचे, वाईट प्रवृत्तीची माणसे पावलोपावली आहेत. प्रत्येक वळणावरती अशी माणसं भेटतात. अशा माणसांचे हेतू, दृष्टिकोन, विचार सारेच काही वाईट असते. तरी अशा विस्तवाला आपल्या सोबत ठेवायचे असते. त्यांच्या साक्षीनेच आपल्या कर्तृत्वाचा ठसा हा चार चौघा दाखवायचा असतो. उगाच घाबरायचं कशाला? आयुष्याचा खेळ हा असाच असतो. तो प्रत्येकाला खेळायचाच असतो. ज्याला जमला तो यशस्वी होतो आणि ज्याला नाही जमला, जो विचारामध्ये थांबला, तो मागे राहतो. त्याच्यामुळे अशा लोकांचा विचार न करता आयुष्याचा खेळ खेळताना अशा वाईट जळाऊ लोकांशी युद्ध करून जो यशस्वी होतो तोच या जगात कौतुकास्पद ठरतो. पाय ओढणारे तर खूप असतात, पण आपण पाय कोणाच्या हातात येऊ द्यायचा नाही. आणि कोणी पाय आडवा टाकत असेल तर त्याचा पाय मोडायला देखील घाबरायचं नाही. लोक तर भल्या भल्यांना माणसांना जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. पण आपण आपल्या मर्जीचे मालक असताना उगाच कोणाच्या दबावाखाली कशाला राहायचे? आपण आपल्या पद्धतीने जगण्याचा आनंद घ्यायचा. कारण जीवन हे अनमोल आहे आणि ते एकदाच मिळतं. त्यामुळे ते जीवन हे आपण आपल्या कर्माने, आपल्या सत्कर्माने मार्गी लावायचं. कधी जीवनाचा शेवट असेल हे कुणी सांगितले नाही. त्यामुळे मिळालेलं आयुष्य हे हवं तसं मर्जीने आणि चांगल्या कर्माने जगावं. आपलीच निंदा नालस्ती करणाऱ्या झुकवायला असेल तर त्याला जवळ करून प्रसंगी त्याला मदत करून त्याला पश्चातापाच्या अग्नी जाळायचं असतं. त्यांची मान शरमेने झुकली पाहिजे. आयुष्य म्हणजे चित्रपट. नायक तिथे खलनायक असणारच आहेत आणि अशा खलनायकांचा त्रास चांगल्या माणसांनाच होतो. कारण एखाद्याच्या विरोधात बोलण्याची, बदनामी करण्याची सवय मेल्याशिवाय जात नाही. तेव्हा अशी माणसे पावलोपावली असतात. तेव्हा सभ्य माणूस कोणाकोणाचे तोंड बंद करणार हे मात्र नेहमी लक्षात ठेवायचं. अशा लोकांना दुर्लक्षित करून नाही, अशा लोकांकडे लक्ष देऊन नाही, तर अशा लोकांना यश प्रदान करून त्यांची तोंड बंद करायची असतात. बंद करेल उगाच वेड्याच्या नादी लागून आपला शहाणपणा गहाण ठेवू नये. तो कधीही आपल्या शहाणपणाने शहाणा होणार नसतो. कारण दोन गोष्टी हिताचे ऐकून घ्यायला आजच्या काळात तरी कोणाची मानसिकता राहिली आहे? हा उपदेश देणारे तळ भरपूर असतात. भलेही ते उपदेश त्यांच्या आचरणात नसले तरी उपदेशाचा डोस देण्यात ते सर्वात पुढे असतात. आपल्याला जर लोकांच्या स्मरणात कायमच लक्षात राहायचं असेल तर आपली कामगिरी सर्वांपेक्षा वरचढ असायला हवी. त्यासाठी जीवनामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न तर केलाच हवा आणि तो नक्की करा. यशाचा प्रयत्न केल्याने यश हे नक्कीच मिळतं. जीवनामध्ये जे हवं ते मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आयुष्य हे खूप सुंदर आहे. तो एक प्रकारचा खेळ आहे. सुखदुःखातही तो खेळायचाच आहे. आपल्या कामाचा, कार्याचा ठसा उजळ असला पाहिजे तरच लोक आपल्याला नमस्कार घालतील, आपल्या सोबत असतील. नाहीतर माणसाचं आयुष्य हे मातीमोल व्हायला जराही वेळ लागत नाही. परिश्रमाने, मेहनतीने, कष्टाने मिळवलेले वैभव केव्हाही नष्ट होऊ शकते. तेव्हा प्रामाणिकपणे काम करून नम्रतेने राहणाऱ्याला काहीच कमी पडत नाही. आयुष्याचा खेळ खेळत असताना आपण नेहमीच चांगलं काम करत राहायचं. कारण चुकीचे काम करणाऱ्याला योग्य वाट सापडत नाही. वाट चुकली म्हणजे ती वाट चुकीची आहे असं नाही. प्रयत्नांनी आपण चांगल्या दिशेने देखील जाऊ शकतो. फक्त आपलं कर्म हे सत्कर्म आणि योग्य मार्गाचं असलं पाहिजे. माणूस संपला कारण आपण काय काम करतो याकडे जगाचे लक्ष असते. तुम्ही कुठलंही काम चांगलं वाईट
माणसाच्या प्रत्येक हरकतीवर जगाचं लक्ष असतं. या जगापासून तुम्ही काहीच लपवू शकत नाही. हजार नजरा आपल्याकडे पाहत असतात, तेव्हा लाख प्रयत्न केले तरी लपवता येत नाही. ते एक ना एक दिवस जगासमोर येतेच. आपले चांगले कर्म प्रत्येकाला कळतेच, तेव्हा चांगलं कर्म काही करताना सीना ताणके करायचे. जर चुकीचे कर्म करताना जर सबुरीने सावध पवित्रा घेऊनच पावले टाकायची आहेत. इथे या जगात चुकीला माफी नाही. चुकूनही होणाऱ्या गोष्टी आपल्या बदनामीचे कारण ठरू शकते. त्यामुळे आपण कोणतंही पाऊल टाकताना हे विचारपूर्वकच टाकलं पाहिजे. चुकून का होईना झालेली चूक ही कधीकधी आयुष्याच्या बर्बादीच्या वाटेवर नेऊन ठेवते. नाहीच जो चुकला त्याला केव्हा तरी शिक्षा ही मिळतेच. त्यातून सुटका नाहीच. तेव्हा जेवढे चांगले करता येईल तेवढे चांगले करत राहा. आपल्यामुळे कोणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन आपल्या ताटातला घास दुसऱ्याच्या पोटात गेल्याचा आनंद 7 पिढ्यांची श्रीमंती देऊन जातो. म्हणून चांगलं कर्म करून आयुष्याचा खेळ करणारा माणूस कधीच मागे राहत नाही. कारण माणसाचा काहीच भरोसा देता येत नाही. आपल्यासोबत असणारा माणूस बोलता बोलता जीव कधी गमावून बसेल हे देखील सांगू शकत नाही. आत्ताच्या जीवनामध्ये अनेक अशा घटना घडतात की कधी माणूस आज गेलेला माणूस पुन्हा आपल्याला पाहायला मिळेलच याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे वरच्याने रचलेला हा खेळ माणसाचा जीव सोडून द्यायचा हे सत्य माणसाच्या बरोबरीला आलं आहे. तेव्हा फक्त चांगले कर्म करत राहायचे. कारण कर्म ही इंसान की सहायता कर सकता है, यह किसी ने हिंदी में लिखा है. आपण गेल्यानंतर सर्वांच्या आठवणीत राहण्यासाठी चांगले बोलणे, चांगले वागणे खूप महत्त्वाचे आहेत. सर्वांशी हिळून मिळून राहणे, आपले आयुष्य आनंदात जगायचे आहे. आणि आयुष्याचा खेळ हा प्रत्येकाला खेळायचाच आहे, जो वरच्याने रचलेला आहे. मग सुख असो किंवा दुःख असो, तो प्रत्येकाला खेळायचाच असतो. फक्त आपले प्रयत्न हे प्रामाणिक ठेवा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडलास तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो, माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशा नवीन विचारांसोबत पुन्हा आपण लवकरच भेटणार आहोतच. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर माझा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करायला आणि लाईक करायला मात्र विसरू नका. चॅनेलला देखील सबस्क्राईब करा. मित्रहो, तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबमुळे माझ्याही आयुष्यामध्ये काही गोष्टी बदलणार आहेत. आयुष्य हे सर्वांचं छानच आहे. सर्वांना ते आनंदाने जगायचं आहे. भेटूया पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.